लहानपणीच्या मैत्रीची आठवण जागवत जुन्या मित्राचा फोन आला आणि मैत्रीण त्याला भेटायला गेली. पण भेटायला जाताना पुढे आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे तिला हकनाक आपला जीव गमावा लागला. नंदिनी आणि वैत्री मारन यांच्या लहानपणापासूनच्या मैत्रीचं पर्यावसन या भीषण घटनेत झालं. 23 डिसेंबर 2023ला तमिळनाडूमध्ये ही घटना घडली. नंदिनीला तिचा लहानपणीचा मित्र वैत्री मारन याचा वाढदिवसाचा निमित्त फोन आला. खरं तर काही दिवसांपूर्वी दोघांचं भांडण झालं होतं. तरी वैत्रीने आपल्या वाढदिवसाची आठवण ठेवली म्हणून नंदिनीने त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. याबाबत मिळालेली माहिती अशी की नंदिनी आणि वैत्री हे तमिळनाडूतील मदुराईचे रहिवासी होते. ते एकत्र शिकत होते. त्यांचा 3 मैत्रिणींचा ग्रुप होता. म्हणजे वैत्री हा तेव्हा एक मुलगी होता. पुढे त्याने लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. पूर्व त्यांचं नाव पंडी माहेश्वरी असं होतं. शालेय शिक्षण संपल्यानंतर तिन्ही मैत्रिणी वेगवेगळ्या शहरात कॉलेजसाठी गेल्या. त्यांची मैत्री मात्र त्यानंतरही कायम राहिली. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली मैत्री कायम राहील. आपण कायम बेस्ट फ्रेंड्स राहू असं त्यांनी ठरवलं होतं. काही दिवस गेले आणि एकदा पंडी महेश्वरीने नंदिनी आणि त्यांच्या मैत्रिणीला फोन केला. आपलं मन मोकळं करण्यासाठी तिने हा फोन केला होता. आपल्याला नेहमीच मनातून आपण एक पुरुष आहोत असं वाटत असल्याचं तिने या दोन्ही मैत्रिणींना सांगितलं. मुलगी म्हणून वावरताना आपली घुसमट होत असल्यामुळे आपण प्लॅस्टिक सर्जरी करून पुरुष व्हायचं ठरवलं आहे असं तिने मैत्रिणींना सांगितलं होतं. या संभाषणानंतर एका मैत्रिणीला धक्का बसला. तिने पंडी महेश्वरीशी असलेले संबंध तोडले. घरच्यांनी ही गोष्ट कळताच त्यांनी तिच्याशी असलेले संबंध सोडले. या काळात फक्त नंदिनीनेच आपल्या या मैत्रिणीला साथ दिली. तू पुरुष आहेस की स्त्री याने मला काही फरक पडत नाही. आपली मैत्री नेहमी आतासारखीच राहील असा शब्द नंदिनीने दिला. नंदिनीच्या या प्रतिसादामुळे पंडी महेश्वरीला अत्यंत आनंद झाला आणि तिने नंदिनीला आपलं सर्वस्व मानलं. पुढे तिच्या सर्जरीची प्रक्रिया सुरू झाली आणि ती पूर्ण झाल्यानंतर पंडी महेश्वरीचं रूपांतर वैत्री मारन नावाच्या एका पुरुषामध्ये झालं. वैत्री चेन्नईला राहायला गेला. त्यानंतर दोघे नियमित एकमेकांना भेटू लागले. त्यावेळी नंदिनी आणि वैत्री यांच्यात मैत्री अधिक घट्ट झाली. त्यामुळे वैत्रीने नंदिनीला लग्नाची मागणी घातली. लग्नाच्या या मागणीचा नंदिनीला धक्का बसला. मी तुला नेहमी माझा सगळ्यात जवळचा मित्र मानलं. त्या पलीकडे माझ्या मनात काहीही नाही असं म्हणून नंदिनीने हे प्रपोज नाकारलं. वैत्रीने तिचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. त्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने तिचा वाढदिवसाचा मुहूर्त निवडला. नंदिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 वाजता वैत्रीने फोन केला. आपल्याला वागण्याचा पश्चाताप होत असल्याची बतावणी केली. माफी मागितली आणि वाढदिवसाचा सरप्राईज देण्यासाठी तिला भेटायला बोलवलं. नंदिनीला त्याचं वागणं खरं वाटल्यामुळे तिने भेटायचा निर्णय घेतला. एका सुनसान जागी भेटल्यानंतर त्याने तिला डोळे बंद करण्यास सांगितले तरीही नंदिनीने त्याच्यावर विश्वास ठेवला. नंदिनीच्या या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने तिच्या डोळ्यांना पट्टी बांधली. मग तिचे हात बांधले. त्यानंतर वैत्रीने तिचा गळा कापून तिची हत्या केली. सध्या वैत्री तुरुंगात शिक्षा भोगत आहे.